सविता, खुश आहेस ना सविता तू? हो राजाजी, मी खूप खुश आहे. तुम्हाला कोण सांगितलं मी खुश नाही म्हणून? अशी खुशी तर मी कधीच नाही पाहिली. पाय सविता, हे काहीच नाही, हे तर सुरुवात आहे. मी तर तुला आता याच्यापेक्षा खूप खुश ठेवणार आहो. हो राजाजी, मी तुम्हाला ओळखायला खूप चूक केली होती. पाय पाय सविता, माझं म्हणणं बरोबर आहे की नाही? सविता, सविता, तुला खूप खुश केलं की नाही मी? असंच खुश ठेवीन सविता तुला मी. ओवी बेटा, कुठे चालली तू? आई मी शुशू करायला चालली. ठीक आहे, जा आरामशीर. सविता, तुला काय पाहिजे अजून? सांग सविता. आई, बाबाला काय झालं आई? कोण बळबळ बळबळ करून राहिले? तू जा सोला, मी पाहतो. माझा नवरा आता स्वप्नच पाहते. बस हेच उरलं म्हणा आता. बायकोला जेव्हा तकलीफ गेली ना, बस आता स्वप्नातच जग म्हणा अर्ध आयुष्य. ओवी, कुठे गेली ओवी? मी काय म्हणा, तुमच्यासाठी आली काय? मी माझ्या लेकरासाठी आली, सासू सासऱ्यासाठी आली. मला माहित आहे नवरा काय चीज आहे तर. शांती, काय झालं शांती? कुठे चालली तू? सकाळी सकाळी उठली, आंघोळ गिंघोळ करून तयारी करून ठेवली. शांती, कुठे चालली तू? काही नाही चिंताजी बाबा, घरात प्रसन्न वाटते, घरातलं वातावरण चांगलं असलं की. पण हा राजा सविता सविता कोण करून राहिला? पण काही चिंताजी बाबा, याला जराशी काही अक्कल नाही. आरामानं बोला, माय बापात घरात सविता सविताच करून राहिला किती वेळचा. सविता, तुझ्यासाठी मी आता सोन्याचे बांगडे आणणार आहे सविता. हा काय अंगात कर्ज करून ठेवीन काय? सोन्याचे बांगडे आहे? काय काय बुक केले आणून, काय काय नाही, मी तर लक्षच काढून टाकलं. राजा कर म्हणा, पण तू जीवाच्या वरती नको करू काही. आता ही शेवटचं झालं त्या बायकोले आणणं. आता याच्या पुढे आपण हात टेकले बरं. शांती, बळबळ नको करू, तू तिकडे आहे. पण चिंतेचे बाबा, आता नवीन वर्ष लागते. आता घरांनी काही कमी पडू द्यायला लागत नाही. आता सून नव्हती घरी आपल्या, आता सुनवायरी आली, लेकरं आहेत. याला समजते काय सोन्याचे बांगडे? कुठून आणणार आहे सोन्याचे बांगडे? सोनं काय स्वस्त आहे काय? अरे सविता इकडे आहे. मग राजा कसं बोलून राहिला? सविता, तू कुठे गेली इकडे? आई, ओवीला सू करायला नेलं होतं, ओवी गेली घरात, मी पण चालली. काय झालं आई, लवकर उठल्या तुम्ही आज? बाहेर कुठे चालल्या काय? नाही नाही सविता, कुठेच नाही चालली. लवकर उठली म्हटलं, लवकर लवकर कामं होतात. मग मला ओवी वजाचं शाळेत घेऊन जावं लागते. ठीक आहे. चिंतेची बाबा, सविताच होय ना? शांती, नाही तर काय सविताचं भूत होय काय? सविता नाही तर कोण होय? चिंतेची बाबा, मग राजा काय स्वप्न पाहून आला होता काय? आजकाल बाई हा पोरगा निरा स्वप्नातच जगते. शांती, तू टेन्शन नको घेऊ आता. जसं चालू आहे ना तसं चालू दे पद्धतशीर. काय नको करू तू आता. नाही नाही चिंतेश बाबा, मी काय काय करतो. मला तर वाटते आपण चला वावरांदी, या दोघे राहू द्या घरी. आपण त्याच्या मनानं करतात ते काय आहे तर. हा शांती, बरोबर विचार केला शांती तू. चल आपण वावरात चाललो जाऊ. राजा तिकडे, सविता ऐकून आली. राजा कोणासोबत बोलला? नाही नाही, मग डोकं नाही काम करत. चला चिंतेश बाबा, आपण वावरातून चक्क मारून येऊ. तूर गीर झाली काय पाहून येऊ. तुरीच्या शेंगा आणू थोड्याशा. चला बरं चला, मला गमून नाही राहिला घरांदी आता. ठीक आहे शांती, चल. जाऊ दे, झोपली असेल सविता. आपच फोनवर सांगता येते तिले राजाला घेऊन जायला लेकरायले म्हणून. चला आता आंघोळी झाली, आता चहा पाणी करतो. आई बाबांनी घेतला असेल चहा. ओवी वजाची तयारी करून देतो, त्याचा टिफिन बनवतो. चला ओवी वजाच, चला आंघोळ करून देतो. लवकर लवकर तयारी करा, आजपासून ट्युशन पण करायला लागते. हो हो आई, हो आई. माझ्या नवरा आता स्वप्नातच आहे, सविता सविता करत. घेणे मनात टोले चांगले. आता लहान तकलीफ दिली बायकोले, आता त्या बायको बायको करून तळपशीन म्हणा. आई बाबा, कुठे चालले तुम्ही दोघं जण सकाळी सकाळी? सविता, मला काही सुचून नाही राहिलं. बेस म्हटलं चिंतेच्या बाबाले, चला म्हटलं आपण वावरात जाऊ चक्कर मारायसाठी. आई, तुम्ही वावरात जासा, घरातले सगळे सगळे कामं कोण करीन? ओवी वजे असले तयार करणं, त्याचा टिफिन बनवणं. जाऊ नका तुम्ही वावरात. सविता गेली की आली मी, पण एवढं महत्वाचं आहे का वावरात जाणं? नंतर जा, मी ड्युटीवर गेल्यानंतर. मला ड्युटीवर पण जायचं आहे. अरे हा, मी भुललीच होती सविता. हा हा बरोबर आहे. चिंतेश बाबा, जा तुम्ही, या चक्कर मारून.
मला काही येणं होत नाही. शांती, राहू दे, आपण दुपारी जाऊ सोबतच, जेवण खाऊन केल्या. ठीक आहे, ठीक आहे. चिंतेची बाबा, हा राजाच होई ना? शांती, राजा नाही तर का राजाचा भूत होय काय? मग राजा बेडरूम मध्ये नाही, अति कोण झोपला? चिंतेची बाबा, तुम्हाला माहित आहे काय? शांती, तू झोप्या उठ्यापासून लक्ष देऊ नको लेकराच्या इकडे. चल तू आपलं काम कर. चालली मोठी, अति कोण झोपला आणि तती कोण झोपला, तुला काही करायला लागत नाही. शांती, आता त्याची बायको घरी आली ना, त्याची बायको पायात बसेन. चल शांती, स्वयंपाक कर, तुम्हाला भूक लागली. शांती, आली काय? हा, येतो येतो येतो. चलते होते मी, आलीच मी. राजा, राजा, कोण होती झोपला राजा? सविता, आईने आवाज दिला. सविता, तुला म्हटलं का नाही? थांब सविता, उठू नको. थांब सविता. आता माय, हा रातभराचा तू झोपेला वाटते. सविता सविता करत ऐकू आलं का राजा? राजा, तू इथं कोण झोपला चटेवर रात्रभर? आई, इथं कसं आलो मी? मी तर हॉटेल बुक केलं होतं. आज तर आमची सुहागरात होती आई. अरे, सविता कुठे गेली? सविता टिफिन करायला लेकरायचा. कुठे गेली कुठे गेली? मेरा स्वप्नात नको जगत जाऊ राजा, मेरा स्वप्न नको पाहत जाऊ रात्री दिवसा. ते बाबा म्हणतच लक्ष नको देऊ त्याच्या इकडे. अहो माय बी, हे असं कसं? मी चटईवर, मी तर हॉटेलमध्ये होतो. चटईवर कसं आलो? मला वाटते सविता माझ्यासोबत बोलली बी नाही. सविताला मी डायरेक्ट बोलावलं होतं हॉटेलमध्ये ये म्हणून. वाट पाहू थकलो मी, इथंच लुणकून राहिलं वाटते. हॉटेल तिथं फुकट गेलं. सविता माझ्यासोबत पहिल्यासारखे बोलून बी नाही राहिली. पहिले राजाची करता करता थके नाही, आता मै नाव बी घ्यायला तयार नाही. चल आता आजपासून ड्युटी जॉईन करतो. फोन वगैरे सर्व केला, आता बस स्वयंपाक केला की निघते ड्युटीवर. रिंकू, कुठे गेली रिंकू? आता काय म्हणते माझी सासू? हो हो आई. आई, काय झालं? रिंकू, आईने खुशखबर सांगितली का तुला? नाही नाही मनीष, कोणती खुशखबर? तुझी वहिनी घरी आली, तुझ्या भावाच्या. आईचा फोन नाही आला का तुला? नाही, मला नाही माहित. तुम्हाला कोण सांगितलं? मला आईने सांगितलं रात्रीच. तुला आठवणच बोललो मी सांगायची. खरंच काय? थांबा, मी आईला फोन करतो. कोणाचा येऊन झाला फोन काय मी? लोन पाहू दे बरं. हॅलो रिंकू, बोल बोल रिंकू. आई, वहिनी घरी आली का आई? तू फोनही नाही गेला आई. रिंकू, परवा दिवशीच आली वहिनी घरी. आता ते चालू आहे ना, लेकराला नेणं, कामं करणं. 2-3 दिवस म्हटलं, मग डायरेक्ट मी तुझ्या घरीच येत होते तुला सांगायसाठी. रिंकू, आई सगळं चाललंय बरोबर आता. आणि तुला सांगतो आई, मग सासूबाई टोमणी मारते बरं तुमच्या घराबद्दल. ती वहिनी अशी, तू आई तशी. आता सर्वजण चांगले राहा तुम्ही. आणि तुला मी पण एक खुश खबर सांगतो, आजपासून मी ड्युटी जॉईन करणार आहे आई. ठीक आहे रिंकू, कर कर. ठेव मग, तरी मी भेटायलाच येणार आहे एक दिवस. ठीक आहे ठीक आहे, ठेव. पण घे, माझी पोरगी ती किती खुश झाली. सविता, काय करायली सविता? आई, एक वेळ सांगितलं ना लेकराचा टिफिन करू राहिली म्हणून, तुम्ही तयार करा लेकरायले. हा 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 सविता, चल बापा, जे सांगितलं ते करतो. आता 4-8 दिवस ऐकाच लागते. सून जसं म्हणते तसं. थांब, मला सांगता बाई, त्या सगळ्या गावाला पेढे वाटले, मला पेढे दिले नाहीत ना. थांब, पाय त्याचा बदला कसा फिरतो मी. राणी, कुठे गेली हो राणी? राणी आली आली. कसं राणीला सांगतो मला आली म्हणून घरी. मोठी नाटकं करत जाय. मैसून अशी येत नाही, मैसून राणीच्या नाही येत नाही. नाव बदनाम केलं राणीचं. राणी काही बिचारी किती चांगली पोरगी आहे. कोण? सविता काकू? अरे वा, या काकू घरात या. नाही राणी, आता घरात येत नाही मी, लय काम आहेत मले. राणी, एक बातमी ऐकली का तू? काकू हळू बोल, हळू. माझा नवरा घरात आहे, मी सासू बी येलाय. राजाबद्दल असेल ना, काहीच बोलू नका तुम्ही. कहू ना, राजाबद्दल सांगाल तर भले वय वय करत होतो. आता राजाचं नावही ऐकत नाहीस काय? पाहि ना, किती मस्त मजेने राहून राहिली आता. आणि ते नाव बदनाम करून ठेवलं सगळ्या गावांनी. राणी अशी, राणी तशी. पाहि ना शांताबाई कशी आहे तर. सविता काकू, असू दे आता, आरामशीर बोलला. माझी सासू आहे घरात, असू दे ना. एवढं तुला घरात का त्या सासूले? तू काय चोरास काय? राणी, तू त्याच्या मागा नव्हती लागली, तो तुझ्या मागा लागला आता. एवढं टेन्शन नको घेऊ. एवढं टेन्शन घेऊन जगशील ना, हार्ट अटॅक येऊन मरून जाशील एक दिवस. राणी, कोण आहे राणी? कोणी नाही, कोणी नाही. अक्षय, आली आली आली. काकू काकू, तुम्ही जा आता,
जा जा लवकर. माझ्या घरी लय रामायण घडलं राजाबद्दलचं. माझा संसार खराब होऊन जाईन काकू. जा तुम्ही जा. अहो माय राणी, तुला चांगलं सांगण्यासाठी आली मी आणि तू असा ना अपमान करू राहिली काय? काकू जा ना, काकू तुम्ही जा ना प्लीज काकू, प्लीज प्लीज. जा 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 लवकर जा. माझा नवरा आहे ते बाहेर आता. चालली गो माय बाई, त्या घरात येऊन बसून राहिली काय मी? कोण होतं राणी? काही नाही ना अक्षय, माझ्या ऑफिस मधली मैत्रीण भेटली होती. बाजारात चालली म्हणे. तिच्यासोबत बोलली मी 2 मिनिटं. आली आली. असे करतात हरामखोर लोक. तिला मी चांगले घर बसले बातमी सांगायला गेली आणि ते मायाच अपमान करू राहिली. नवऱ्याला माहित नाही, सासूले माहित नाही, सरकरीने करून बसेल आहे पहिले. आता मध्ये याले माहित नाही, त्याला माहित नाही. मला तर तोंड नाही झालं शांताबाईच्या घरी जायला आता. किती मी मनात झरून राहिली शांताबाईच्या घरी जायसाठी. पण रोशनीच्या बाबांना मला त्या दिवशी जाऊनही दिलं. पाहि ना, सून आली म्हणते घरी. पाय शेवटी चांगलं झालं का शांताबाईचं. आणि मय बाय, माझ्या नवरा तर मला आयुष्यात ते कधी बरं नाही पाय. पाय मै सून आली तर लेकरले नेलं शाळेत सोबत आणि स्वतः ड्युटीवर पण गेली. घरी स्वयंपाक पण करून ठेवला. आता राजा सुले करतो मी. आता सविता गेली, राजाशी बोलतो मी आता. राजा इकडे रे राजा. आलो आलो. आई काय झालं? का रे, ती बायको गेली आता ड्युटीवर, लेकरले शाळेत नेलं. तू तू कुठे चालला? तुझी ड्युटी कोणती आहे? आई मी ड्युटी चालू आहे, मी पाहिनं. कोण? तू कोण चौकशा करतो मला आता? मला एक सांगतो. का रे राजा, तो गोपालचा सांगे 10,000 रुपये उसने दिले आले आणि हॉटेल केलं. काय लफडा आहे रे ते? आई तुला क्लिअर सांगितलं तेच पुरते, तू मागावंच लागतं माय. काल आम्ही हॉटेल बुक केलं होतं, पण सविता 2 फोन केले सविताले ये ये म्हणून. शेवटी वाटप थकलो मी, घरी चाललो आलो. चटई दिसली, चटईवर झोपून राहिलो. हॉटेल तसंच वाया गेलं. काय असं असते राजे, तुम्हाला वाटते बायको निरा हलकटच असते? पाय एकदा तिची इज्जत गेली ना तर वापस यायला लय टाइम लागते बरं. ते माणसाची पुरी इज्जत गमावल्याशिवाय तिला समाधान भेटत नाही. लक्षात ठेव राजे तू. आता बोलू नको ना, सांगितलं ना तुला सगळं. आता बोलू नको तू. स्वप्नातच जग नाही रा आई, स्वप्नातच जगतो मी. तू टेन्शन नको घेऊ. थांबू का घरात की बाहेर जाऊ? नाही नाही थांब ना बापा घरातच. मी काय म्हणतो तुले, मीच येतो बाहेरून. नाही आई थांब तू, मी त्या गोपालची भेट घेऊन येतो. राजा रिकामा पैसा नको उधळू राजा तू, लय पैशाचं काम आहे रे. आई मी बायकोले खुश करायचा प्रयत्न करून राहिलो आई. यानं नाही खुश होईन, त्यानं होईन, त्यानं नाही खुश होईन, यानं होईन. तू काहीच नको करू. तू फक्त चांगला वाग, प्रामाणिकपणे वाग तिच्यासोबत. ते खुशच खुश होते राजा. तू तर मला कधीच बरं म्हणत नाही आई. पा मंडळी, पोरासाठी आईले किती खराब वाटते व. आता पा सून त्याले कशी त्रास देऊन राहिली, पण मी काहीच म्हणत नाही. त्याचे कर्मच तसे होते. पण तुमची साथ आहे मला. सुनीले घरी आणलं शांताबाईनं. तुम्ही खुश झाले की नाही? शांताबाईच्या घराले घर पण आलं. तुम्ही पण शांताबाईची साथ सोडली नाही. नावाचे खूप कमेंट आले आहेत. चला आपण आज पण रेग्युलर सारखी नावं घेऊ. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा. नवीन असाल चॅनलवर, चॅनल पहिले सबस्क्राईब करा, लाईक शेअर करा, कमेंट करा. डिगू बेदरकर, रंजना इंगोले, अर्चना सवाई, संगीता सोनवणे, साहेबी शेख, प्रणिता मेश्राम, पूनम शिंदे, छाया फाटे. चला मग उद्याच्या भागामध्ये नाव घ्यासाठी आणखी नावाची कमेंट करा. उद्याच्या भागामध्ये तुमची पण नावं येऊन जातील. चला मग शांताबाईच्या सोबत आहे ना तुम्ही? शांताबाईचे चॅनल लवकर लवकर सबस्क्राईब करा आणि सबस्क्रायबर लवकर लवकर वाढवा. शांताबाई तुमच्या हाती नवीन नवीन व्हिडिओ आणते. चला मग स्वस्त राहा, मस्त राहा, तब्येतीची काळजी घ्या. भेटू आपण नवीन विषयासोबत नवीन भागात.